नमस्कार सर्वांना. माझ्या कथेचे नाव आहे सखू आणि राम. हा कथेचा आपण पहिला भाग बघणार आहोत. कथा पूर्णपणे ऐका अशी माझी एक नम्र विनंती आहे. कथेच्या पात्रातल्या 2 युवकांची नावे आहेत युवतीचे सखू आणि राम. ही कथा ग्रामीण भागातील आहे, जी शेळ्या मेंढ्या पालन करणाऱ्या तरुण आणि तरुणीची. पात्रातली सखू बघूया आपण. सखू ही लगभग 20-22 वर्षाची मुलगी, साधी भोळी बाबडी. तिचा रंग काळा सावळा, मध्यम उंची, पण दिसायला नक्षत्रासारखी देखणी. तिचं सौंदर्य जणू एखाद्या राजकुमारी समोर पण फिकं पडेल असं होतं. कपाळावरती हिरवेगार काढलेलं गोंधन, गालात खळी पडणारं ती हसू, काळे व लांब सडक केस, पूर्णरूपी सौंदर्याची खाणच जणू ती. दिवसभर रानात कष्ट करणं, आईसोबत काहीतरी कामधंदा करणे, ही कामं सखू दररोज करत असे. चुलीसाठी लागणारी जळण गोळा करणे, शेणकूट गोळा करणे असा तिचा ठरलेला दिनक्रम. कथेतला राम बघूयात. राम हा तडफदार, चपळ, हुशार आणि कष्टाळू मुलगा. लाथ मारेल तिथं पाणी काढेल असं त्याचं नेतृत्व. पण गरीब परिस्थिती या संकटांसमोर नतमस्तक झालेला तो राम करणार तरी काय? दिवसभर ऊन, वारा, पाऊस ह्या सर्वांना सोसून त्याच्याजवळ असलेल्या 7-8 शेळ्या मेंढ्या आणि एक कुत्रं शेरा यांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी पायी पायी रानवण फिरून माळरान तुडवणारा तो करणार तरी काय? कुठंतरी दूरवर पसरलेलं एक गवताचं टाळकं रामाला दिसायचं. तो त्या शेळ्या मेंढ्या चारायचा, कुत्र्याला घरून अर्धी चतकोर भाकरी आणायचा, स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कुठंतरी एखादी भाकरी चटणीसोबत एखादा कांदा, असंही त्याचं जीवनक्रम तो व्यतीत करायचा, घालवायचा. एक दिवस काय झाले? एक दिवस सखू माळानी लाकडं, काटक्या, चूल पेटवण्यासाठी शेणकूट गोळा करत होती. तिची नजर ओसाड पडलेल्या माळाकडे फिरली. तिला समोर एक नजरेच्या किंवा हाकेच्या अंतरावर दिसला तो राम. राम हा दिसायला देखणा, काळा सावळा होता. त्याचं ते शरीर, त्याचं ते बोलणं, त्याचं ते हसणं, ती तिला मोहक झाली. ती मोहात पडली. एका नजरेत तिला भरभरून अंगावर काटा आला. काटा फुलला तिच्या नजरेत. तो कावऱ्या बावऱ्या नजरेने ती त्याला पाहू लागली, जणू तिच्या हृदयाचा ठोकाच चुकला. राम मात्र इकडं दिवस मावळीकडे चालला होता, मावळा होता. राम आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन शेराला हाका मारत, शिट्ट्या वाजवत, शीळ घालत घराकडे निघाला. सखूसुद्धा घराकडे निघाली. पण सखूची नजर ती प्रेमाची लाट घेऊन घरी परतली. करणार काय, बोलणार काय, ती आपलं शांत गंभीर स्वरूपात घराकडे वाट धरून सखू निघाली. घाबरलेली होती, थोडी चाचपडलेली होती, पण बोलणार काय? तोंडातून शब्द फुटेना. राम गरीब मुलगा, एक तिच्या नजरेत कधी न पाहिलेला एक तरुण पुरुष. ती करणार तरी काय? तशीच लाज सावरत आवरत सखू थोडीशी गालातल्या गालात खळी पडणाऱ्या त्या गालात स्मितहास्य करून घराकडे गेलेली. पण तिला झोप लागते कुठं? दिवसभर केलेले कष्ट तिच्या डोळ्यासमोर येत होते. त्यातून गोळा करणारे ते लाकडं, त्या काटक्या तिच्या नजरेसमोर दिसत होत्या. त्या नजरेलाही पार करून तिला ते रामाचं तिच्याकडे बघणं एक नजर, किंवा तिनं त्या रामाकडे बघणं, हा जो एक क्षणाचा, एका मिनिटभराचा जो काय घडलं त्यामध्ये तिच्या नजरेमध्ये, ती तिला ते सोसवेना. ती त्या विचारात गुंग झाली. ती मनाला विचारू लागली, कोण हा तरुण मुलगा? माझ्यासमोरच का आला? एवढा दिवस का नाही माझ्या समोर आला? मला का नाही दिसला? कुठे राहत असेल? काय करत असेल? असे असंख्य प्रश्नांचे वादळ तिच्या डोक्यात निर्माण झाले. सखू तशीच दमलेल्या, पायाने दुखणाऱ्या, तशी ती झोपू गेली. दिवस उजाडला. रामही उठला. दररोजचं काम आटपून शेळ्या गावाकडे घेऊन तो निघाला. 2-3 शेळ्या विक्री करायची होती असं त्याला आईनं बजावलं. राम परिस्थिती पुढे हालातासमोर हरलेला. करणार तरी काय? नाही शेळ्या विकल्या गावाकडे नेऊन तर पोटाची खळगी भागवणार कसा? एक भाऊ, तोही अशिक्षित अडाणी, तोही शाळा न शिकलेला, एकदम मध्यम वर्गीय, अगदी गरीब परिस्थितीतलं हे कुटुंब. राम शेळ्या हाकत हाकत गावाकडे गेला. आईला म्हणला, आई, ह्या शेळ्या विकून त्याला पिल्लाला आणि आईला विभक्त करून कसं गाई चालेल आपलं? आई म्हणती, बाळा, करणार तरी काय आपण? ही गरिबी काय संपणार आहे?
नाही, ना आपल्याला शेती, ना वाडी, ना वडीला प्रोजेक्ट कुठली मोठी प्रॉपर्टी, ना कुठं सोन्याची खाण. हे असंच पिढ्यानपिढे घडत आले आणि हेच पुढं घडणार आहे. रामा, तू भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. बाप तो तसला दारुडा, कुठंतरी कष्ट करणार, संध्याकाळी घोटभर दारू पिऊन येणार, आईवर हात उचलणारा, रामाला घालून पाडून शिवाय देणारा, वेळप्रसंगी चप्पल उगारून धावणारा, तो रामचा बाप. राम निष्पाप नजरेने त्या शेळ्यांकडे बघू लागला. त्यातली 2 पिल्लं विकली, काय 1000-1200 रुपये आईने जवळ घेतले. आईच्या कंबळ्यात घालून ती घरी गेली. रामाला म्हणली, राम जा बाळा ही शेळ्या घेऊन माळावरती. राम ही न काय बोलता मानेनं होकार देऊन तोही माळाकडे निघाला. माळाकडे दूरवर चालत गेला. शेळ्या सोडल्या. गंभीर नजरेनं तो एका वडाच्या झाडाकडे बघू लागला. स्वतःला प्रश्न विचारू लागला, काही गरिबी संपणार कधी? हे थांबणार कधी? माझं काय होईल? कसं होईल? खूप सारे प्रश्न त्याच्या हृदयाला असे भेगा करून चिरा करून बाहेर पडत होते. पण यांचं उत्तर त्याच्याकडे नव्हते. कारण परिस्थिती अशी होती की तो त्या परिस्थितीसमोर नतमस्तक झालेला, घाबरलेला, कुठंतरी खचून गेलेला होता. पण करणार काय? परिस्थिती ही सर्वात मोठा गुरु असतो हे त्याला समजलं. शांत झाला, उठला ताडकन. तशा शेळ्या हाकत हाकत पुढे चालत राहिला. दिवस मावळतीकडे चालला होता. परत एकदा सकू त्याच रस्त्यावर, त्याच वाटेला रामची वाट बघत होती. तिला वाटत होते, कालच्यासारखा रामसुद्धा इथं मला भेटावा, तो मुलगा माझ्या नजरेसमोर यावा, ओठांनी काहीतरी मी त्याला बोलावं, इशारा करावं. असं हे सकूचं प्रेम. ना या प्रेमाची कुठली भाषा आहे, ना रंग आहे, ना गंध आहे ह्या प्रेमाला. ना सखू अशी मुलगी कशी काय प्रेमात पडावी रामच्या, असं तिचं मन तिला म्हणू लागलं. सखू शांत तिथे वाट बघत बसली. का बरं राम येईना? का राम येईना? राम आपल्या लगबगीने शेळ्या हाकत हाकत घराकडे गेला. आजही सकूची आणि त्याची भेट झाली नाही. सकू गरिबासारखं हिरमुसलेलं तोंड घेऊन घरी परतली. आई विचारते, ए सखू बोल ना गं, काय झालं तुला? अशी गप्प काय आहेस तू? आज लाकडं गोळा केली नाही, शेणकुटं आणली नाहीत, कुठंतरी त्या चिंदीत 2-3 लाकडं घेऊन आलीस, काय करतीस तू? सकू काही नाही बोलली, शांत राहिली. संध्याकाळचं जेवण केलं. जे काय जेवण केलं होतं, भाकरी, आमटी, कालवण, ते खाल्लं आणि सकू शांत झोपून राहिली. पडलेल्या त्या चांदण्याकडे बघत राहिली. मनाला म्हटली, माझा भास होता की ते एक स्वप्न होतं, तो मुलगा मला दिसेल का? असे प्रश्न ती स्वतःला विचारत राहिली. झोपी गेली. दिवस उजाडला. सकूसाठी 3रा दिवस उगवला. राम नेहमीप्रमाणे शेळ्या घेऊन माळावर आला. सकूही त्याच्या शोधासाठी जी दिवस मावळताना येणारी सकू, त्यास त्याची वाट बघून डोक्यावर सूर्य आलाय. मध्याह्न झाली, 12 वाजल्यात, तरी सकू त्याला शोधते, तिची नजर त्याला पाहतीये. हे झालं हे सकूचं प्रेम त्याच्याविषयी, एक आकर्षण. ह्या प्रेमाचं ना कुठलं बोले आहे, ना कुठलं एकमेकाशी संवाद आहे, ना कुठला फोन आहे, ना कुठलं पत्र आहे. फक्त नजरेत घडलेलं एक प्रेम. म्हणतात ना, प्रेमात एक क्षण भाळण्याचा असतो आणि बाकीचं सावरण्याचा. आणि आता ह्या कथेत सकू हे सावरण्याचं काम करते. सकू त्याची वाट बघू लागली. राम तिला दिसला. तिचा आनंद जणू गगनात मावेना. सकू खूप आनंदी झाली, त्याच्याकडे बघू लागली. स्वतःहून त्याला बोलण्याचा प्रयत्न केला. राम हुशार होता, तडफदार होता, गरिबीची जाणीव असणारा. बोलणार तरी काय? तो आपलं नजर खाली घालून शेळ्यांकडे तोंड करून शेळ्या चारू लागला. सकू त्याच्याकडे गेली. विचारलं, पाहुणं, कुठल्या गावचं तुम्ही? मला तर कधी दिसला नाही. राम म्हणला, मी ह्या खालच्या वाडीतला आहे. आत्ता शेळ्या घेऊन आम्ही इथं आलेलो आहे, इथं राहतोय. ना इथं कोणी आमचे पाहुणे आहेत, ना कोण आमच्या ओळखीचं आहे. पण गरिबीमुळे मला इथं ह्या शेळ्या घेऊन यावं लागले. सकू म्हणते, ठीक आहे, येत जा. राम तिला विचारतो, तुम्ही कुठे राहता? तू काय करतेस? असे एक प्रश्न उत्तरांचा खेळ होतो. सकू म्हणते, मी पलीकडे ह्या माळाच्या खालच्या भागाला राहते. असं सकू त्याला मोडकं तोडकं लाजत असं उत्तर देते. राम म्हणतो, ठीक आहे. सकू एवढं बोलते आणि घरी निघून जाते. हे जे प्रेम होतं ना, सकूनं कुठला त्याला मोबाईल नंबर मागितला, ना कुठं पत्ता आहे, ना कुठली चाळ, ना कुठली गल्ली, काही नाही विचारलं. ह्या 2-3 शब्दात सकू खूप भारावून गेली, खूप आनंदी झाली.
आईकडे आली. दुपार झाली होती. आई म्हटली, सकू कुठं फिरतीस ग बोंबलत? घरात तुझं लक्ष नाही आहे 2 दिवसात. ना काटक्या गोळा करती ना शेणकूट गोळा करती. झालंय काय सकू तुला? तुझं काहीतरी बिघडलंय का? सकू लाजत म्हणती, नाही ग आई, असं काही नाही. आज माझं मन खूप असं फुलपाखरासारखं, एखाद्या आझाद पक्षासारखं हवेत उडू बघते. आईला बोलण्यातली तिच्या गेम जी काय खरेपणा होता, जो काही गेम होती, ती आईनं ओळखली. आई म्हणते, हे बघ सकू, आपली परिस्थिती नाजूक आहे. बाप तो तुझा बेकार आहे. असलं काय करू नकोस. परिस्थितीची जाण ठेव. अब्रू चव्हाट्यावर येईल असं काय वागू नको. सकू म्हणते, आई तुझं तर काय वेगळंच असतं बघ. मी माझं आयुष्य जगावं की नाही? आई म्हणती, हो जग ना. तुला आयुष्य तुला जगायला कोण नको म्हणतंय. पण हा जो धांदडपणा आहे, ही जी तुझी एक जवानी आहे, ह्या जवानीत एखादा जर पाऊल फसला तो तर आयुष्यभर फसतो. आणि एखाद्या जखमेला कसं टोकरलं जातं आणि रक्त काढलं जातं, तसा हा समाज त्या जखमेला टोकरत राहील, पोखरत राहील. असे 2-3 शब्द तिची आई खडतरपणे तिला बोलते. सकू काही